मला असं वाटतं का आम्ही ज्या मुद्द्या संदर्भातली लढाई आहे किंवा काल जो मोर्चा आम्ही काढलेला आहे त्या संदर्भातला आम्ही जसं सरकारला निवेदन दिलं तसं पवार साहेबांबाबतही त्या मुद्द्यावरच चर्चा करतो आहे, कारण मुद्दे महत्त्वाचे आणि मुद्द्या संदर्भातच राजकारण झालं पाहिजे. जसं जाती धर्मावर राजकारण होतं तसं शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि जे काही अडचणीत असणारे लोक आहेत त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे, त्या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि ते मुद्दे घेऊनच चर्चेला आले पाहिजे, त्याच्यावर तो प्रश्न निकाला लागला पाहिजे. हा सगळा संदर्भ घेतो. बच्चूभाऊ, पण तुम्ही गेले काही दिवस नाराज दिसताय, सातत्याने तुम्ही मोठ्या नेत्यांवर आरोप करताय, म्हणजे महायुतीतील. आम्ही कोणावरच आरोप केलेला नाही, एकावरही आरोप केलेला नाही आहे. 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे. तेपर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का, त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल, चर्चेला कशी येईल, यासाठी हा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू शरद पवारांसोबत दिसतील का, मविया सोबत दिसतील का? नाही, अजून तर कसं काही दिसणार नाही. 1 सप्टेंबर ही आमची तारीख दिलेली आहे. सरकारला आम्ही 1 सप्टेंबरपर्यंत हा वेळ दिला, त्यानुसार हे तुम्ही खुश आहात का? नाही, मी धाडाव सांगतो, माझ्या नाराजीवर नाही. शेतकऱ्याचे, मजुराचे प्रश्न महत्त्वाचे आहे. आमची नाराजी काय, तुम्ही सांगतोय बच्चू कडू स्वतःसाठी कधीच नाराज नसणारही नाही कधीच. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव ज्यांनी अफाट प्रेम आमच्यावर केलं त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर नेहमी ठेवत असतो आणि तेच आमचा खरं तर विषय आहे. त्या विषयाशिवाय दुसरा विषय आमचा होऊ शकत नाही. 1 तारखेपर्यंत कशासाठी वेळ दिला, काय तुमचं वेळ आता एवढ्या मोठ्या मागण्या आहेत तर त्याच्यात बैठक, चर्चा, काय होतंय, कशा पद्धतीनं सरकार समोर येतं, दिला पाहिजे ना वेळ. 1 महिना तरी दिला पाहिजे. पवारांची काय चर्चा आहे का? मुद्द्यावरच चर्चा करू. कुठल्या? हेच शेतकरी, मजुरांचे मुद्दे आहे. काल जे प्रश्न आम्ही ठेवले, कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा दिव्यांगांच्या घरकुलाच्या संदर्भात असेल, मला वाटते सध्या आम्ही फक्त शेतकरी आणि शेतमजूर या प्रश्नावरच बोलतोय. राज्यामध्ये अनेक अपंग सर्टिफिकेट घेऊन जे अधिकारी झाले त्यांच्या संदर्भात त्यांना जास्तीत जास्त आम्ही 15 दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी करू. भाऊ, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यासोबत महायुतीमध्ये असणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सगळ्या वैतागाला कंटाळून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाता अशी माहिती. नाही, माझ्यावर मला कोणी वैतागू नाही शकत. आम्हाला हे कोणी वैतागू आम्हाला वैताग करू शकत तो त्या लेवलचा आहे. तो काही विषय इथला महत्त्वाचा नाही आहे. मला असं वाटतं का हा राज्याचा प्रश्न आणि शेतकरी, शेतमजुरांचा प्रश्न आहे. जात नाही, लक्षात घ्या, फक्त भेट घेत आहो. कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल. आखरी प्रश्न, मी चर्चेत येण्याची गरज नाही, आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्त्वाचे. आजच्या या बैठकीत जर शरद पवारांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल का? बिलकुल नाही. 1 सप्टेंबरपर्यंत आम्ही काही करणार नाही. वेळ देणार आहे सरकारला. त्या संदर्भात, मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे, पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ. सत्ताधारी नापास ठरले, तुमचे सगळे प्रश्न पुढे न्यायला सोडवायला सत्ताधारी नापास ठरले. नाही, अजून कुठं, आता तर आम्ही निवेदन दिलं ना. चर्चा 1 सप्टेंबर नंतर महायुतीसोबत व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? मुद्द्यासाठी काही करू. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी काही करू. शरद पवार आश्वासक वाटतात. वेळ पडली तर तुम्ही महाविकास आघाडी सुद्धा सोबत जाताल? नाही, ते मी 1 सप्टेंबर नंतर सांगू.